सो हाय एवरीवन, वेलकम टू दी ॲडमिशन व्हिडिओ सिरीज. रिसेंटलीच तुमच्या इंजिनिअरिंगची कॅपराउंडची ॲप्लिकेशन प्रोसेस म्हणजे कॅपराउंडची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही आता ऑफिशियली सुरू झाली. त्याच्यासोबत तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पण प्रोसेस सुरू झाली. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याकडे दोन मोड्स आहेत. एक तर ऑनलाईन मोड आहे आणि दुसरा आहे ऑफलाईन मोड. म्हणजे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स हे ऑनलाईन सुद्धा व्हेरीफाय करून घेऊ शकता किंवा ऑफलाईन सुद्धा व्हेरीफाय करून घेऊ शकता. ह्याला पण टेक्निकल भाषेमध्ये बोलायचं झालं तर ई स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन पण करून घेऊ शकता आणि फिजिकल स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन पण करून घेऊ शकता. आता आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. आता मुलांना प्रश्न पडलाय की दादा ह्या दोघांपैकी बेस्ट कुठलं आहे, कुठल्या मोडला आम्ही सिलेक्ट करायला पाहिजे, आम्ही ऑफलाईन व्हेरीफाय करू की ऑनलाईन व्हेरीफाय करू, ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. तर बघा, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स सांगणार आहे की ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये काय काय प्रोसेस होते, तुमचे डॉक्युमेंट्स कसे चेक केले जातात आणि त्याच्यासोबत ऑफलाईन व्हेरिफिकेशनमध्ये काय काय प्रोसेस होते, तुमचे डॉक्युमेंट्स कसे चेक केले जातात, ह्याचे नक्की ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल डिस्कस करणार आहोत. सो त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत पूर्ण सपोर्ट करणार आहे. आता सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करूया ई स्क्रुटिनी मोडपासून. ई स्क्रुटिनी मोड म्हणजेच काय की तुमचं ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ह्याच्यामध्ये सिंपल तुम्हाला काय नसतं करायचं. जेव्हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरत असतात तेव्हा तुम्हाला हा ऑप्शन सुद्धा मिळतो की तुम्हाला ई स्क्रुटिनी मोडपासून जायचं आहे का, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन व्हेरीफाय करायचे आहेत का. सिम्पली तो तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. एकदा तुम्ही ऑप्शन तो सिलेक्ट केलात तर तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन हे चूज होतं. म्हणजे तुम्हाला कुठेही व्हेरिफिकेशनला ऑफलाईन जावं लागत नाही, ऑनलाईनच सगळे डॉक्युमेंट्स तुमचे व्हेरीफाय होऊन जातात. बट ह्या पॉईंटला मुलांना प्रश्न आहे की दादा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काय, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आम्हाला कसं समजेल की आमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेत की नाही, आणि जर आमचे फॉर्म रिजेक्ट झाले तर, जर आमचा कुठलाही ॲप्लिकेशन फॉर्म किंवा आपले डॉक्युमेंट्स रिजेक्ट झाले तर आम्हाला ते कसं समजणार. तर त्यासाठी आपण प्रोसेस समजून घेऊया की हे ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं कसं. सगळ्यात पहिले ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना कॅपराउंडसाठी रजिस्टर करताना तुमची शेवटची स्टेप येते जिथे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. आता हे डॉक्युमेंट तुम्ही इमेज फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता किंवा PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट अपलोड करा. कारण की PDF फॉर्मॅटची क्वालिटी थोडी जास्त चांगली असते आणि आपण डॉक्युमेंट झूम केले तर त्याच्यामध्ये जे पण नंबर्स वगैरे दिले आहेत हे आपल्याला क्लिअरली विजिबल होतात. इमेज फॉर्मॅटमध्ये थोडे इमेज फाटू शकतो, म्हणजे जेव्हा आपण झूम करतो तेव्हा इमेज थोडा ब्लर होऊ शकतो. सो त्याच्यामुळे तुम्ही PDF फॉर्मॅट हे थोडं प्रायोरिटी द्या. आता एकदा तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केलेत मग त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे हा सबमिट करायचा आहे आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे. जो पण तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे त्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची आहे. आता एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केलात मग त्याच्यानंतर हा फॉर्म तुमचा सबमिट होतो ST सेंटरला, म्हणजे स्क्रुटिनी सेंटरमध्ये हा फॉर्म जातो आणि हे ऑनलाईनच होतं. म्हणजे तुम्हाला ऑफलाईन नाही जावं लागत. एक कॉलेजेस असतं स्क्रुटिनी सेंटर, मी तुम्हाला सांगितलं एक इंजिनिअरिंग कॉलेजेस असतं ज्याला CEDCने ऑथॉरिटी दिलेली असते की ते तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकतात. सो जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन चूज करत असाल तर तुमचे डॉक्युमेंट्स हे ऑनलाईन एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये जातात. स्क्रुटिनी सेंटरमध्ये तिकडे सर किंवा मॅडम असतात, त्यांच्याकडे सगळे डिटेल्स येतात की ओके ह्या कॅन्डिडेटनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन चूज केलं आहे आणि ह्या कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट आणि त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याकडे ऑनलाईन व्हेरिफिकेशनला आलेला आहे. मग त्या स्क्रुटिनी सेंटरवाले तुमचा फॉर्म ओपन करतात. फॉर्म ओपन केल्यानंतर प्रत्येक डिटेल्स तुमचे चेक करतात. जेवढे पण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत हे 1 बाय 1 तुमचे डॉक्युमेंट्स ओपन करून बघतात. त्याच्यामध्ये जे पण काही व्हॅलिडिटी असेल, जसे की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड आहे का, जर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलं असेल ते इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड आहे का, त्याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक्स नाहीत ना, हे सगळे तुमचं चेक केलं जातं. एकदा सगळे डॉक्युमेंट्स तुमचे चेक केले, सगळे 1 बाय 1 जेवढी पण तुम्ही PDF अपलोड केले आहेत डॉक्युमेंटचे हे 1 बाय 1 ओपन करून बघतात. एकदा सगळं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं मग त्याच्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं. नोटिफिकेशन तुमच्या डॅशबोर्डवरतीच येतं. जे पण तुमचं ॲप्लिकेशन ॲडमिशन पोर्टल आहे तर त्या ॲडमिशन पोर्टलवर डॅशबोर्डवरती तुम्हाला नोटिफिकेशन येतं की तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय झालेला आहे. एकदा तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले तर तुम्हाला सुद्धा रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट मिळतं. त्याच्यामध्ये सिम्पली दिलेलं असतं की तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय झालेले आहेत. बट ह्या रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटवरती कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरचा स्टॅम्प किंवा सिग्नेचर नसतो. कारण की तुम्ही डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हेरीफाय करताय. ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरचा स्टॅम्प किंवा सिग्नेचर रिक्वायर्ड नाही आहे. बट जर तुम्ही ऑफलाईन व्हेरीफाय करत असाल तर त्या केसमध्ये स्टॅम्प किंवा सिग्नेचर हे रिक्वायर्ड असतं. ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी कशावरही स्क्रुटिनी सेंटरचा स्टॅम्प किंवा सिग्नेचर नाही प्रोव्हाइड करत. जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, तुमच्या फॉर्ममध्ये एक डिस्क्रिपन्सी मिळालेली आहे हे सुद्धा तुम्हाला लिहून मिळतं.
सो त्याच्यामुळे हे ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये सगळं तुम्हाला ऑनलाईनच समजणार की तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेत की नाही झालेत. आता ह्या पॉईंटला ॲडव्हान्टेजेस काय आहेत, ई स्क्रुटिनी मोडचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर सगळ्यात पहिले तुम्हाला कुठल्याही FC सेंटरला व्हिजिट नाही करावं लागत. आणि इकडे तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्ही ऑनलाईनच सबमिट करता आणि हे घरी बसून तुमचे डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय होऊन जातात. सो ॲडव्हान्टेज हेच आहे की इकडे तुम्हाला कुठेही जावं नाही लागत, सगळं ऑनलाईन व्हेरिफिकेशन होऊन जातं. बट मेन डिसॲडव्हान्टेजेस आहेत की तुमच्या ऑनलाईन व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपण ऑनलाईन व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट दिले तर लगेच आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होऊन जातील, तर तसं होत नाही. ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी कधी कधी 5 दिवस पण लागतात, 6 दिवस पण लागतात, काय काय मुलांचे 7 दिवस पण लागतात. म्हणजे लास्ट इयर पण मी बघितलंय खूप मुलांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन चूज केलं होतं आणि त्यांचे डॉक्युमेंट्स आणि ॲप्लिकेशन फॉर्म लवकर व्हेरीफाय झालाच नव्हता. कितीतरी वेळ तो व्हेरिफिकेशनसाठी सबमिट झाला होता, बट व्हेरीफाय झालाय की रिजेक्ट झालाय ह्याचा अजून स्टेटस त्यांना कळालंच नव्हतं. म्हणजे 5-6 दिवस त्यांना वेट करावं लागलं. सो त्याच्यामुळे हे जे ई स्क्रुटिनी मोड आहे ह्याच्यामध्ये तुमचे व्हेरिफिकेशनची प्रोसेस थोडी लेट होते, बट नक्कीच तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होऊन जातात. बट जर तुमच्या फॉर्ममध्ये काही पण डिस्क्रिपन्सी मिळाली तर ते स्टेटमेंट लिहून देतात की तुमच्या फॉर्ममध्ये काय नक्की चुकी झाली आहे आणि ते टेक्निकल भाषेमध्ये असतं. म्हणजे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आणि कुठल्या तरी कारणामुळे रिजेक्ट झाला असेल तर नक्की त्याचं रिझन काय आहे, तर ते रिझन एका टेक्निकल लँग्वेजमध्ये तुम्हाला लिहून देतात आणि ते समजणं पण थोडंसं डिफिकल्ट होतं. म्हणजे ते नक्की काय बोलतात, आपल्या फॉर्ममध्ये काय मिस्टेक आहे आणि त्यांना काय पाहिजे ते आपल्याला समजायला थोडं डिफिकल्ट होतं. सो त्याच्यामुळे हे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. बट नक्कीच जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आणि तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही पण मिस्टेक नसेल, 100% तुमचा फॉर्म करेक्ट असेल तर ऑनलाईन व्हेरिफिकेशन पण सक्सेसफुली कंप्लीट होऊन जाईल. थोडा वेळ लागेल बट नक्कीच तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुली कंप्लीट होऊन जाईल. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की ई स्क्रुटिनी मोडमध्ये नक्की काय प्रोसेस होते. आता नेक्स्ट मोड आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड. ह्याला आपण सिम्पल लँग्वेजमध्ये बोललो तर ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स ऑफलाईन व्हेरीफाय करून घ्यायचे असतील देन यू कॅन गो फॉर दी फिजिकल स्क्रुटिनी मोड. आता जेव्हा तुम्ही कॅपराऊंडसाठी रजिस्टर करता तर तेव्हाच तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला कुठल्या मोडनी रजिस्टर करायचं आहे. तिकडे ई स्क्रुटिनी मोड तर असतोच, त्याच्यासोबत दुसरा ऑप्शन असतो फिजिकल स्क्रुटिनी मोड. असा एक तुम्हाला ग्रीन कलरमध्ये ऑप्शन बघायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये मुलांना प्रश्न पडतो की दादा जर आम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं तर आम्ही कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेऊ शकतो का, आणि ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर काय करावं लागतं, तिकडे अजून कुठली प्रोसेस करावी लागते का, आणि जर आमचे डॉक्युमेंट्स रिजेक्ट झाले तर मग काय, ते आपल्याला सांगतात का की तुमच्या फॉर्ममध्ये काय मिस्टेक आहे. तर हे समजून घ्यायला मी तुम्हाला प्रोसेस एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिले फिजिकल स्क्रुटिनी मोडला अप्लाय करण्यासाठी तुम्ही जेव्हा कॅपराऊंडसाठी रजिस्टर करता तर तिकडेच तुम्हाला सगळ्यात पहिले डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे असतात. जरी तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन करत असाल तरी पण तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. आता तुम्ही डॉक्युमेंट वगैरे अपलोड केले मग इकडे तुम्हाला एक टाइम स्लॉट बुक करायचा असतो. म्हणजे एक डेट आणि टाइम स्लॉट बुक करायचा असतो की कुठल्या डेटला आणि कुठल्या टायमाला तुम्ही स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करणार आहात आणि तुम्ही ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेणार आहात. तुम्हाला तिकडे लिस्ट येते की तुम्हाला कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये स्क्रुटिनी सेंटर पाहिजे, त्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठले कुठले स्क्रुटिनी सेंटर्स अवेलेबल आहेत, मग त्याच्यानंतर त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये कुठल्या डेटला तुम्ही व्हिजिट करणार आहात, कुठल्या टाईम पिरियडमध्ये व्हिजिट करणार आहात, हे सगळं तुम्हाला फॉर्म भरताना मिळतं. आता त्या तिकडे तुम्हाला स्लॉट बुक करायचा असतो. आता एकदा तुम्ही सगळं टाईम स्लॉट बुक केलात मग त्या टाईम स्लॉटमध्ये त्या पर्टिक्युलर डेटमध्ये जे पण स्क्रुटिनी सेंटर तुम्ही सिलेक्ट केलेलं असेल, जे पण टाईम पिरियड तुम्ही सिलेक्ट केलेलं असेल, त्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरला ऑफलाईन व्हिजिट करायचं आहे आणि तिकडे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. स्क्रुटिनी सेंटरला जाताना तुम्हाला तुमच्यासोबत ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत, ॲज वेल एज झेरॉक्स कॉपी पण तुम्हाला घेऊन जायची आहे. डॉक्युमेंट्सची झेरॉक्स कॉपी पण घेऊन जा. तिकडे जर स्टॅम्प वगैरे द्यायला मागितले तर तुम्ही झेरॉक्स कॉपी देऊ शकता स्टॅम्प करण्यासाठी. प्लस त्याच्यासोबत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मची कॉपी म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट पण तुम्ही घेऊन जा. तुम्ही कॅपराऊंडसाठी तुम्ही रजिस्टर केलात मग त्याच्यानंतर शेवटला तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म मिळतो, तिकडेच तुम्हाला ऑप्शन दिलेला असतो प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून. तर त्यावर क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म पण प्रिंट करून घेऊन जा. तिकडे तो पण तुमचा फॉर्म व्हेरीफाय करणार. तिकडे सिम्पल प्रोसेस असणार आहे. तुम्ही एकदा त्या टाईम स्लॉटमध्ये गेलात तर तिकडे सर किंवा मॅडम असतील, ते तुमचे सगळे फॉर्म वगैरे चेक करतील, सगळं फिजिकली व्हेरीफाय करतील की तुमचे डेट ऑफ बर्थ, तुमचे जे पण पर्सनल डिटेल्स आहेत हे सगळे बरोबर आहेत का. मग त्याच्यानंतर तुमच्या डॉक्युमेंट्सवरती सगळे डिटेल्स बरोबर आहेत का, तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हॅलिड आहेत का, कुठले डॉक्युमेंट एक्सपायर नाही ना झालं आहे, हे सगळं ते केअरफुली चेक करतात.
आता एकदा तुमचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय झाले, मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या तिकडे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट प्रोव्हाइड केली जाते. एक पेज दिला जातो, ती तुमची एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट असते. त्याच्यावरती तुम्हाला एक व्हेरिफिकेशन स्टॅम्प वगैरे दिलेला असतो. त्या स्क्रुटिनी सेंटरचा स्टॅम्प आणि सिग्नेचर तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच काय की तुमचे डॉक्युमेंट सगळे परफेक्टली व्हेरीफाय झालेले आहेत. लक्षात घ्या की जर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन करत असाल तरच तुम्हाला स्टॅम्प किंवा सिग्नेचर मिळतो. ऑनलाईन व्हेरिफिकेशनला स्टॅम्प आणि सिग्नेचर नाही मिळत आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशनला स्टॅम्प आणि सिग्नेचरची गरज पण नाही आहे. पण ऑफलाईन व्हेरीफाय करून घेत असाल तर स्टॅम्प आणि सिग्नेचर तुम्हाला मिळणार आहे. आता त्या तिकडे जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही पण मिस्टेक्स सापडले तर त्या केसमध्ये तिकडे जे पण ऑफिसर्स असतील, जे पण सर किंवा मॅडम असतील, हे तुम्हाला सांगतील की तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काय मिस्टेक आहे, तुम्ही फॉर्म भरताना काय चुकी केली आहेत आणि काय करेक्ट केलं पाहिजे. मग त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही परत घरी येऊन तुमच्या फॉर्ममध्ये चेंजेस करू शकता अँड अगेन तुम्ही जे पण स्लॉट बुक करू शकता. तुमच्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये परत तुम्ही स्लॉट बुक करून तुमचे डॉक्युमेंट्स हे परत व्हेरीफाय करून घेऊ शकतात. म्हणजे असं नाही आहे की एकदा तुमचे डॉक्युमेंट्स रिजेक्ट झाले मग तुम्ही परत अप्लाय नाही करू शकत, असं होत नाही. डॉक्युमेंट्स रिजेक्ट झाले तर परत तुम्ही अप्लाय करू शकता. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल नक्की ह्या फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये नक्की काय प्रोसेस होत असते. तर आता याचे ॲडव्हान्टेजेस काय? सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये फास्ट व्हेरिफिकेशन होतं. म्हणजे जेवढा डिले ऑनलाईन व्हेरिफिकेशनला लागतो तेवढं फिजिकल स्क्रुटिनी मोडला नाही लागत. कारण की तुम्ही ते ऑफलाईन जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेताय. सिम्पली ज्या पण टाइम स्लॉट तुम्ही बुक केलेला आहे त्या टाइम स्लॉटमध्ये जाऊन तिकडे तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. ते सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात. एकदा सगळे डॉक्युमेंट्स बरोबर असले ऑन दी स्पॉट तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होऊन जातं. म्हणजे ह्या इकडे एका दिवसात पण नाही, एका तासामध्ये सुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होऊन जातात. कारण की ऑफलाईन व्हेरिफिकेशन असतं. आणि प्लस ह्याच्यामध्ये जर काही तुमची फॉर्ममध्ये डिस्क्रिपन्सी निघाली, म्हणजे काही मिस्टेक्स निघाले, तर ते तुम्हाला समजून सांगतात की तुमच्या फॉर्ममध्ये काय मिस्टेक आहे, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतात. हे झाले ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस हे आहेत की सगळ्यात पहिले तुम्हाला एस-टी सेंटरला ऑफलाईन व्हिजिट करावं लागतं. म्हणजे तुम्हाला थोडं घराबाहेर पडावं लागेल आणि ह्याच्यामध्ये तुमच्यासोबत स्कॅमसुद्धा होऊ शकतात. मी काही कॉमेंट वाचले की काही मुलं आहेत जी बोलत आहेत की आमच्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आमच्याकडनं 200 रुपये घेतात. मी एक कॉमेंट रीड केलं होतं. सो असे काही स्कॅम होत असतात. बघा, स्क्रुटिनी सेंटरला तुमच्याकडनं पैसे घ्यायचा कुठलाही अधिकार नाही आहे. CET त्यांनी क्लिअरली त्या एका नोटीसमध्ये सांगितलेलं आहे की कुठलेही तुम्ही चार्जेस वगैरे नाही घ्यायचे. बट जर असे स्क्रुटिनी सेंटर करत असतील तर हे प्युअरली स्कॅम आहे. प्लस काही स्क्रुटिनी सेंटर्स तुमच्याकडनं डॉक्युमेंट्स वगैरे स्वतःकडे ठेवू शकतात. म्हणजे काही जण असे बोलतील की तुमचे हे ओरिजिनल डॉक्युमेंट ह्या आपल्याच कॉलेजमध्ये ठेवावे लागतील, तुम्ही झेरॉक्स कॉपी घेऊन जा, असे पण तुम्हाला बोलू शकतात. तर लक्षात घ्या की स्क्रुटिनी सेंटरमध्ये गेल्यानंतर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट फक्त त्यांना व्हेरिफिकेशनला द्यायचे आहेत. व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर परत तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. परमनंटली स्क्रुटिनी सेंटरमध्ये सबमिट नाही करायचे आहेत. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. तर हे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. आता मेन म्हणजे कन्क्ल्युजन काय आहे? मग आम्ही कुठला मोड सिलेक्ट करावा? ऑनलाईन मोड करायचा आहे की ऑफलाईन मोड करायचा आहे? तर बघा, ऑनलाईन मोड त्याच मुलांनी करा जी मुलं ऑलरेडी खूप लांब राहत आहेत, ज्यांच्या जवळपास कुठलेही स्क्रुटिनी सेंटर नाही आहे. मग ती मुलं ऑनलाईन व्हेरिफिकेशन करू शकतात. अगेन जर तुमच्या फॉर्ममध्ये आणि तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही पण मिस्टेक नसेल, 100% तुमचा फॉर्म एकदम बरोबर असेल, काही पण मिस्टेक्स नाही आहेत, तुम्ही म्हणजे तुम्हाला कळतं आहे की काही पण मिस्टेक्स नाही आहेत, आपला फॉर्म व्हेरीफाय होऊन जाईल. मग त्या केसमध्ये तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करू शकता. बट अगेन ह्या इथे 5-6 दिवस तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी वेट करावं लागू शकतं. मे बी लवकरसुद्धा होईल व्हेरिफिकेशन, बट काही वेळेला लेटसुद्धा होत असतो. आता ह्या इथे फिजिकल स्क्रुटिनी मोड कोणी सिलेक्ट करायला पाहिजे? सगळ्यात पहिले ज्या पण मुलांच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक्स आहेत, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की ह्या कारणामुळे आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, मग त्या केसमध्ये तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड हा तुम्ही सिलेक्ट करा. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल ना की जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशनला जाल आणि इन केस जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही मिस्टेक सापडले तर ते तुम्हाला समजून सांगतील की ह्या इकडे तुमची ही मिस्टेक आहे, ही तुम्ही करेक्ट करून घ्या. प्लस तुमचे डॉक्युमेंटसुद्धा लगेच ऑन दी स्पॉट व्हेरीफाय होऊन जातील, जास्त वेळ पण नाही लागणार. तर ह्या इकडे मी तुम्हाला सजेस्ट करेन की फिजिकल स्क्रुटिनी मोड हे बेस्ट आहे. बट अगेन स्कॅमपासून अवेअर राहा. मी स्कॅम्सवर एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये प्रोव्हाइड करतो आहे, ती व्हिडिओ तुम्ही चेकआउट करून घ्या. आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. नक्की कुठले व्हेरिफिकेशन मोड हे बेस्ट आहे. जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही एनरोल करू शकता. सगळे डिटेल्स मी तुम्हाला ह्या दिलेले आहेत की काय काय आपण प्रोव्हाइड करतो ह्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. आणि ह्या इथे मी तुम्हाला नंबरसुद्धा प्रोव्हाइड केला आहे. ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर पर्सनल काउन्सिलिंग. इंजिनिअरिंगसाठी की फार्मसीसाठी ते पण तुम्ही मेन्शन करत जा.
ठीक आहे. प्लस ह्या इकडे आपलं तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या इझी कॉलेज. हे स्टेप्स तुम्ही फॉलो करा जर तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर. आणि जर तुम्हाला इथपर्यंत जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा आय गॉट इट. म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय हे किती मुलांना समजलं. तर त्याच्यामुळे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. ॲज वेल एज कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, हाईपसुद्धा नक्की करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. सो दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा या अँड बघू.